वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वर्णीज घरगुती स्वाद। तर 4 दिवसांनी येत आहे नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमेनिमित्त आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाच्या वड्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू। ओल्या नारळाचा किस, साखर, ड्राय फ्रूट्स, मँगो पल्प, वेलची पूड। एका पॅन मध्ये मी आता तूप घेते आहे। त्यामध्ये खोबरं मी परतून घेणार आहे 5-6 मिनिटं। तर जास्त पण लाल नाही करायचं, खोबरं मंद आचेवर परतून घ्यायचंय। त्यामध्ये मी आता साखर ऍड करते। साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता। तर हे मिश्रण एकजीव करायचं आपल्याला। योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी मँगो पल्प ऍड करते फ्लेवर येण्यासाठी। हे पण थोडंसं परतून घ्यायचं। त्यामध्ये मी वेलची पूड ऍड करते। तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतवून। तुम्ही पाहू शकता तसं मिश्रण रेडी आहे आपलं। आता एका प्लेट मध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। रेडी झालेले मिश्रण आपल्याला या प्लेट मध्ये थापायचे आहे। आता यावरती तुम्ही डेकोरेशन साठी ड्राय फ्रूट लावू शकता। मी पिस्ता आणि बदाम लावले आहेत। तर हे 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही आता पाहू शकता कशा खुसखुशीत आणि खमंग आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। थँक्यू।